राजकारणात जेव्हा गर्जना थांबतात आणि फक्त शांतता उरते तेव्हा ती शांतता दोनच गोष्टींचे संकेत असते. एक तर महाविनाशक वादळाची चाहूल किंवा पूर्णतः शरणागती. महाराष्ट्राच्या राजकारणात 2024च्या रणसंग्रामानंतर, विशेषतः महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर आज जो पिन ड्रॉप सायलेन्स आपण अनुभवतोय तो नक्की काय आहे? राहुल गांधींचा EVMवरील हायड्रोजन बॉम्ब का फुसका निघाला? आणि सत्याचा मोर्चा हा केवळ ठाकरे बंधूंच्या PR इव्हेंटमध्ये का अडकला? आज आपण या भयान शांततेचे पोस्टमार्टम करणार आहोत. विरोधकांमधील मानसिक लकवा. 2024च्या निकालानंतर विरोधकांमध्ये एक विचित्र मानसिक जडत्व पाहायला मिळत आहे. राहुल गांधींनी EVM हॅकिंगचा मुद्दा उपस्थित केला, पण त्यात कोणतेही तांत्रिक पुरावे अथवा जनरेटा नव्हता. राजकीय भाषेत याला अडॅप्टिव्ह फॅटिंग म्हणतात. जेव्हा एखादा पक्ष सतत स्वतःच्या पराभवाचे खापर तंत्रज्ञानावर फोडतो, यंत्रणा किंवा सत्ताधाऱ्यांवर फोडतो, तेव्हा तो स्वतःच्या संघटनात्मक उणीवा झाकण्याचा प्रयत्न करत असतो. विरोधकांना झालेला हा मानसिक लकवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मरगळ निर्माण करत आहे. सत्याचा मोर्चा की फॅमिली रियुनियन? मुंबईत निघालेला मोर्चा हा EVM विरोधात, वोट चोरी विरोधात होता की ठाकरे बंधूंच्या इमेज बिल्डिंगसाठी? हाच मोठा प्रश्न आहे. चर्चगेट ते आझाद मैदान या प्रवासात राजकीय रणनीतीपेक्षा कॅमेरा अँगल्सवर जास्त भर होता. ज्या युतीमध्ये नेत्यांचे खांदे एकमेकांना लागतात पण मनं मैलभर दूर असतात, ती युती शत्रूसाठी सर्वात सोपे भक्ष्य असते. मोर्चाच्या स्टेजवर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उपस्थिती ही केवळ नावापुरत्या होती. हे मनोमिलन महाविकास आघाडीच्या विस्कळीतपणावर पडदा टाकण्यासाठी केलेले एक अयशस्वी प्रयत्न होते. चाणक्य नीती, सामदाम दंड भेद. चाणक्य म्हणतात, यदा शत्रुः निशब्दः तदा सहा कूटनीतिम करोति अथवा पराजयम स्वीकरोति. म्हणजेच जेव्हा शत्रू निशब्द होतो तेव्हा तो एकतर कूटनीती करत असतो किंवा त्याने पराजय स्वीकारलेला असतो. महाराष्ट्रात सध्या याच राजकीय कूटनीतीचा अभाव दिसतोय. 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत शरद पवारांसारख्या चाणक्याने सक्रिय न राहणे, सुप्रिया सुळे किंवा रोहित पवारांचे पडद्याआड जाणे हे विरोधकांनी शस्त्रे खाली टाकल्याचे लक्षण आहे. भाजपा जेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपली यंत्रणा बळकट करत असतो तेव्हा विरोधक केवळ हॉटेल डिप्लोमसी आणि Xवरील पोस्टमध्ये, फार तर पत्रकार परिषदा आणि चॅनल्सना मुलाखती देण्यातच अडकलेले आहेत. लोकशाहीसाठी घातक शांतता. विरोधकांचा हा निरुत्साह लोकशाहीसाठी कॅन्सरसारखा आहे. जेव्हा विरोधक प्रबळ नसतात तेव्हा सत्ताधारी निरंकुश होतात. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज ठाकरेंची लवचिक भूमिका आणि उद्धव ठाकरेंची एकाकी पत्रकार परिषद हेच दर्शवते की त्यांच्याकडे प्लान B नाही आहे. ही शांतता ही धोरणात्मक माघार नसून ती दिशाहीनता आहे. थोडक्यात, महाराष्ट्राच्या या राजकीय चेसबोर्डवर सध्या चेकमेटची परिस्थिती नसली तरी विरोधकांनी स्वतःला स्टेलमेट करून घेतलाय. भाजपाच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी लागणारी वैचारिक सुसंगता इंडी अलायन्समध्ये हरवली आहे. जोपर्यंत विरोधक इव्हेंट मॅनेजमेंटमधून बाहेर पडून जमिनीवरचा सुनियोजित तथ्यावर आधारित संघर्ष सुरू करत नाहीत तोपर्यंत ही भयान शांतता त्यांच्या राजकीय अस्ताची नांदी ठरत राहील. हे केवळ विश्लेषण नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तमानाचा आरसा आहे. तुम्हाला काय वाटतं? विरोधकांची ही शांतता त्यांना संपवेल की पुन्हा उभारी देईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत रहा वन किंगमेकर.